हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. दिवाळी आली, बुंदीचे लाडू बनवायचे आहेत. मात्र आपल्याला भीती वाटते की ते बिघडतात. आपल्याला रेशो माहिती नाही त्याचं, हो की नाही असं वाटतं. तर अजिबात घाबरू नका. मी तुमच्यासाठी खास असं बुंदीचे लाडूची रेसिपी घेऊन आली. अगदी परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघा, अशी 750 ग्राम असं मी बेसन घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चिमूट असं सोडा टाकून घ्या. सोडा जास्त नका टाकू, फक्त 2 चिमूटभर आणि अर्धा टीस्पून मीठ टाकून घ्या आणि मीठ व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्या. थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं एक घोळ तयार करून घ्या, म्हणजे बॅटर तयार करून घ्या. हळूहळू पाणी टाका. काही जणांचं असं असतं म्हणणं की घाबरतात, बरेचसे जण घाबरतात. आपण बेसन लाडू बनवतो, मात्र आपल्याला हे लाडू जमत नाही बुंदीचे असं म्हणतात. तर मी आज तुम्हाला काही काही टिप्स पुढे देणार आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. तर तुमचं अजिबात बुंदीचे लाडू बिघडणार नाही आहेत. तर असे थोडं थोडं मी पाणी टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते. तुमच्याकडे जर बीटर असेल तर बीटरनी त्याला मिक्स करून घ्या, नसेल तरी असंही होतो, व्यवस्थित होतो. अशा प्रकारे सगळं गूळ मिक्स करून घ्या. आता मी थोडंसं बीटर मशीनने फिरून घेते. याने काय होतं, थोडंसं पीठ फुलतो. हे बघा, अशा प्रकारे मी बीटरने व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते. हे बघा, आता तुम्हाला दाखवते बॅटर. हे तुम्हाला थोडं लूज वाटतं, पण असं झाकून ठेवा. 20 ते 30 मिनटं असं झाकून ठेवा. तर बघा, आता आपली बॅटर किती सुंदर असं तयार झालेलं आहे. जे काही मी तुम्हाला टिप्स देते ते लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही अजिबात तुमचे बिघडणार नाहीत. हे बघा, अशा प्रकारे त्याची बॅटर तयार झालेलं आहे. अजिबात त्याच्यामध्ये लम्स नाही आहेत. आता मी तुम्हाला जर कलर ॲड करायचा असेल, मी जसं करते तर तुम्हाला कलर ॲड करायचा असेल त्याच्यामध्ये, तर थोडंसं बॅटर वेगळं काढून घ्या भांड्यामध्ये. त्यामध्ये तुम्हाला हवं ते कलर थोड्याशा पाणीमध्ये मिक्स करून टाकून घ्या. मी इथे ऑरेंज कलर म्हणजे केसरी रंग टाकून घेते. तर ह्यालाही एका चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. माझ्याकडे होता कॉफी बीटर, मी त्याने मिक्स करून घेते. याची काही गरज नाही आहे, तुम्ही चमच्यानेही मिक्स करून घेऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे तयार झालेलं आहे हे पण. आता ग्रीन कलरचं देखील मी असंच करून घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये, कढई मात्र मोठी घ्या, कारण जास्त आहे ना, मग थोडं थोडं तुम्ही जर करत बसला तर ते बाहेर येतो. म्हणून मग काय करायचं, असं एकदा थोडं तेल जास्त टाकून घ्यायचं. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं. त्यानंतर एका झारीच्या मदतीने, एका वाटीने असं थोडं 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 टाकून घ्या. तुमच्याकडे झारी नसेल तर पोहे काढायची आपली गाळणी असते ना, त्याने पण होतो. असे हळूहळू व्यवस्थित असं टाकून घ्या. लक्षात ठेवा, खालचा जो वाफ आहे ना, फार जोरात वाफ लागतो, म्हणून हात सांभाळून अशा प्रकारे. आता बघा, बुंदी बांधताना काही जणांचे बुंदी बांधल्या जात नाही आहेत, लाडू बांधल्या जात नाही आहेत, हो की नाही. तर त्याची इथे एक टिप्स असं आहे की तुम्ही हे जे काढताय ना, बुंदीचे जे काळ काढताय ना, हे कळी, हे कळी मात्र असे पूर्ण कडक नाही व्हायला पाहिजे. तसे कडक बुंदी कधी लागतात आपल्याला, खारी बुंदी करण्यासाठी लागतात. हे बघा, अशी मऊ झालेले आहेत. आता मऊ म्हणजे पूर्ण मऊ नाही आहेत, असं चांगले असे दाबून बघितलं ना, असं थोडंसं वरून खुसखुस लागतं आणि आतून सॉफ्ट असतो. तर समजायचं की आपली आता व्यवस्थित अशी लाडू बांधायची बुंदी तयार झालेली आहे, असं समजून व्यवस्थित असं काढून घ्या. पटपट काढून घ्या, नाहीतर हे कडक होऊन जातात. छोटे छोटे टिप्स लक्षात ठेवले ना तुम्ही, अजिबात तुमचे बिघडणार नाहीत, हे मात्र लक्षात ठेवा. आता मी ग्रीन कलरचं देखील त्याच प्रकारे हळूहळू टाकून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी, फार सोपं आहे हो, अगदी सोपं. मला तरी त्या बेसन लाडूपेक्षा बुंदीचेच लाडू सोपे वाटतात.
कारण मी आजीकडून शिकलेली आहे. हे बघा असे टॅप करत करत टाकून घ्या सगळं व्यवस्थित. बघा किती सुंदर असे दिसतात आपले मोत्यासारखं, हो की नाही? हे ग्रीन कलरचे मोत्या दिसतात, हो की नाही? असं व्यवस्थित ह्यालाही असं हलवत राहा, एकदम असं ठेवू नका, त्याला कंटिन्यू खाली वर करत राहा. आता आपले हे पण झालेले आहेत. आता हळूच काढून घ्या पटपट अशा प्रकारे. मी आता बाकीचे पूर्ण काढून घेतल्यावर तुम्हाला मिक्स करतानाचा व्हिडिओ पुढे शेअर करते, दाखवणार आहे. बाकीचे देखील मी करून घेतलेली आहे. आता अशा प्रकारे ऑरेंज देखील टाकून घ्या. घाई गडबड अजिबात करू नका. अशा प्रकारे. आणि हो, माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही बुंदीचे लाडू नक्की ट्राय करा. आणि कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला मात्र विसरू नका बरं का. हे बघा आपले हे पण आता रेडी झालेले आहेत. अशा प्रकारे सगळे काढून घ्या. आता बघा रंगीबिरंगी आपले तिन्ही कलरचे किती सुंदर असे मोतीदार असे दिसायला लागलेले आहेत, हो की नाही? तर आता यामध्ये मी आता तुम्हाला चाचणी कसं करायचं दाखवते. मी 750 ग्राम असं तुम्हाला सांगितले हे घेतले होते. त्यासाठी मी काय केले, 7 ते 8 असं इलायची घ्या आणि थोडीशी जायफळ हे घेऊन पावडर करून घ्या, थोडंसं साखर टाकून. आता इथे साखर 1.5 ग्लास पाणी घेतलेली आहे मी. आणि त्यामध्ये एकूण 1.5 ग्लास पाणी घ्या आणि त्यामध्ये 800 ग्राम असं साखर टाकून घ्या. किंवा तुम्हाला आणखीन गोड पाहिजे तर आणखीन थोडंसं म्हणजे 100 ग्राम तुम्ही वाढवू शकता. मी तरी 800 ग्राम घातलेली आहे. हे बघा मी एकूण टोटल 1.5 ग्लास पाणी असं टाकलेली आहे त्याच्यामध्ये. आणि केसरचे धागे टाकून घ्या थोडीशी. अशा प्रकारे त्याला हलवून घ्या. केसर टाकलेली ना टेस्ट आणखीन वाढतो. हे बघा आपली अशी चाचणी शिजायला लागलेली आहे. लक्षात ठेवा, चाचणीचा जो आहे ना 1 तार येईपर्यंत करून घ्या, शिजवून घ्यायचं. 1 तार म्हणलं ना असं कडक एकदम 1 तार कडक नाही पाहिजे, थोडंसं सॉफ्ट पाहिजे. आता बघा मी इलायचीचं पावडर पण त्यात टाकून घेतलेली आहे. अशा प्रकारे कंटिन्युअसली हलवत राहा. हे बघा अशा प्रकारे. इथे आता हळूहळू आपली चाचणी तयार होत आलेली आहे. हे बघा आता मी गॅस बंद केलेली आहे, तुम्हाला दाखवते चाचणी. हे बघा चिकट आहे आणि असं 1 तार होतो. हे बघा 1 तार व्हायला पाहिजे. असं हातात घेतलं ना असं तारासारखं होतं. जास्त कडक तयार करू नका. आणि आणखीन एक तुम्हाला ना माझ्या किचनचं गॅजेट दाखवणार आहे. इतकी सुंदर, इतकी छान आहे ना. एखाद तुमच्या घरात लाईट गेलं, तुम्हाला पटकन काहीतरी ड्रायफ्रूट्स बारीक करायचे आहेत किंवा हिरवी मिरची लसूण कुटायचे आहेत, तर याने पटकन 1 मिनिटाच्या आत हे तयार होतो. एकदम असं पावडर तयार होतो. बघा मी आता तुम्हाला 30 सेकंडमध्येच तुम्हाला असं जाडसर, असं मला जाडसर हवं आहे मग मी तुम्हाला जाडसर असं करून दाखवते. हा असला ना फार सोपं पडतो आपल्या किचनमध्ये बरं का. हे बघा जसं मला हवंय तसं एकदम असं किती फक्त 30 सेकंडच्या आतमध्ये आपल्या 10 सेकंदा ते 30 सेकंदामध्ये झालेलं आहे आपल्या. हे बघा असं. आता बघा आपले बुंदीचे लाडू. ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण जे आता बारीक करून घेतला होता त्याच्यामध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले आहे. आणि आता काळे मनुके तुपातून ते देखील मगजबीज आणि काळे मनुके हे दोन्ही व्यवस्थित असं भाजून घेतलेली आहे तुपात. तर ते सगळं मिक्स करून आता आली आपली पाक टाकायची बारी.
आता इथे तुम्हाला आणखीन एक टिप्स देणार आहे. जर समजा मी आता इथे सगळं चाचणी टाकते, व्यवस्थित मिक्स करून झालं ना, मी पटपट मला येते, मी नेहमी बनवते, मग मला हार्ड जात नाही. जर समजा तुम्हाला असं वाटलं नाही तर आपल्याला आता ह्या ठिकाणी लाडू बांधता येत नाही आहे म्हटलं ना, तुम्ही असं घाबरू नका. आता काय करू असं घाबरू नका. 2 मिनटं तुम्ही गॅसवर असेच जसं तुम्ही मिक्स केले नाही अशा प्रकारे मी कसं मिक्स करते ना तसं मिक्स करून फक्त गॅसवर ठेवा 2 मिनटं कंटिन्युअसली हलवत आणि मग नंतर पटपट बांधून घ्या. व्यवस्थित बनतात, तुम्ही काही काळजी करू नका. अगदी व्यवस्थित परफेक्ट असं बनवले जातील. अशा प्रकारे बघा किती असे गोल गोल छान आपले लाडू बनतात. टेस्टला पण इतके छान असतात, बाहेरच्या ह्याच्या पुढं काही नाही, इतके छान असतात. बाहेरच्या ह्याच्यामध्ये तेल जास्त असतो, हो की नाही, त्याच्यामध्ये तेल देखील कमी पकडतो. तर बघा आजीच्या हाताचे लाडू सारखं वाटतात की नाही. ही माझी आजीने शिकवलेली रेसिपी आहे, मी तुम्हालाही सांगितलेलं आहे, शेअर केलेली आहे. तर माझी ही व्हिडिओ कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणीमध्ये देखील शेअर करायला विसरू नका प्लीज. बघा या पटपट खायला, बघा किती छान झाले, हो की नाही. आवडल्यास सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करा. थँक्यू.